तर हे दृश्य आपण पाहतोय फुलेवाड्यातली बाबा आढाव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आणि त्यामुळे हे आत्मक्लेश आंदोलन असं बाबा आढाव यांनी म्हटलंय। 3 दिवसांपासून हे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। अजित पवार सध्या बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, अजित पवार गेलेत बाबा आढाव यांच्या भेटीसाठी, काय सविस्तर अपडेट? विशाली, अजित पवार हे काही वेळापूर्वी पोहोचले त्या ठिकाणी आणि आता अजित पवार हे बाबा आढाव यांच्याशी चर्चा करतायत। ज्या पद्धतीत बाबा आढाव गेल्या 2 दिवसांपासून, आज तिसरा दिवस आहे, आत्मक्लेश आंदोलन करतायत आणि त्यांचा जो मुद्दा आहे अर्थात ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे आणि ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे त्यावर सुद्धा बाबा आढाव हे आक्षेप घेत आहेत आणि त्या सगळ्या मुद्द्यांवरती ते अजित पवारांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने या सगळ्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्यावर खरं तर बाबा आढाव यांचा आक्षेप आहे आणि ते सगळा आक्षेप अजित पवार यांच्यापुढे नोंदवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकूण या सगळ्या 3 दिवसांमध्ये वेगवेगळे राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी हे बाबा आढाव यांना भेटून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळाले। आज सकाळी सुद्धा शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। काल काँग्रेस नेते विश्वजित कदम आले होते आणि काही वेळानंतर उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला ते भेट देणार आहेत। ज्या पद्धतीने या आंदोलनाच्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठा प्रतिसाद हा बाबा आढाव यांच्या आंदोलनाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः बाबा आढाव या कार्यकर्त्यांशी बोलताना पाहिलं। अजित पवार गजराने आत्ताच्या औपचारिक एकमेकांशी बोलत असतो। मला अजित पवार गेले किती मला एक विनोद सांगतो। आपकी तुम्ही मी म्हणाल की अरे एक भाषा अगोदर एक आप आहे ते बहेर म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं कसं अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणि ते दुसरं कोणतं असू शकते? ते काहीतरी असं, पण मला काय माझा प्रश्न असा असतो, कोणत्याही प्रसंगामध्ये फार भावनिक चर्चा होऊ नये, होऊ नये, खेळी खेळीत सगळं चालावं। दादांनी मला आल्यावर विचारलं तुम्ही कशा करता बसलेला आहात, आणि मग त्यांनी मशीवर चर्चा सुरू केली। दादांना मी सांगितलं की दादा 2 गोष्टी, माझ्या पहिल्यांदा 2 गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट ही आहे। पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या मला 22 वर्षाचा इतिहास होता। 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला आणि तो इतका झाला की शासन स्वतःत आलं आणि त्या गोंडस नाव दिलं भावभेट निधी, आणि ती सरकारी तिजोरीतून बहिणीला पैसे दिले, स्वतःचे पैसे दिलेले नाहीये। आणि हा जो प्रघात आहे, आणि नंतर विचारलं तर सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी मोठं तिथे त्या ठिकाणी काही कसं बोलले मिळालं ना, मला लक्षात ठेवा हे हा जो प्रकार आहे, हा प्रकार फार तुझ्याने बोलतात त्यांना चांगलं समजतं, आता बोलतील। 2 नंबरचा विषय होता की दादा लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे। पण एक कारण लक्षात पुढे आलं की अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींना अटक करण्याचं वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस हे काय आहे, आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा यांना तुमच्या म्हणजे काय चर्चा नाही, काही नाही। आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायचं ठरलं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही। आता ही पुष्कळ जागी काय का माझी
तुम्ही पाठिंबा दिलात ना, सांगा ना, जनतेचा प्रश्न आहे, तुम्ही सांगा कशाला पाठिंबा दिला.